रत्न पारखे राहतात बघा आपल्या तिथे टाऊन हॉलच्या एरियामध्ये. SB आहे कॉलेज शाळा आहे तिथे SB. नाही 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 का? इकडं हॉस्टेल होतं, तुम्हाला आठवतं का हॉस्टेल होतं जालन्याला? ते त्यांना नाही माहिती जालन्यात. मी जालन्यात आहे. जालन्याला हॉस्टेल होतं माहिती आहे का तुम्हाला? हॉस्टेल समजा कुठं ते मिशन हॉस्पिटलकडे का? नाही नाही तिकडं नाही, इकडंच जुन्या जालन्यामध्ये. जुन्या जालन्यामध्ये ती आपलं गांधीचा पुतळा आहे तिथं आता. नाही नाही ते मस्जिद वगैरे बघा तिथे. हां बरं मग ते आपलं वाडा आहे तिथं रत्नपारखेचा एरिया होता ना, पूर्ण रत्नपारखे राहतात ना आपल्या तिथे रत्नपारखे आणि खरात. म्हणजे आपलं बौद्ध वाडाच आहे तिथं. हां गोदवाड्यात नव्हतं ना ते, नाही का? बाहेर होतं. बाहेर होतं का? नंतर विकलं ते मग माझ्या नावावर केलं होतं. ते वारल्यानंतर मग दुसऱ्याने बळकावलं. हा लहान आहे काही भांडलं, एक तुम्हाला विकलं ते यांना विकलं. नंतर शेवटी चिठ्ठीच म्हणून वकील होते ते कम्युनिस्ट पार्टीचे, ते माझे चुलतेचे मित्र. पण बघा कसे जागायचे मित्र मित्रासाठी गेल्यानंतरही. तर मग माझ्या वडिलांना बोलून घेतलं, तुमची एक प्रॉपर्टी मी सोडवतो म्हणे. मग त्यांनी कोर्टात हे करून सोडून दिलं, वडिलांच्या हस्ते केलं. मग वडिलांनी मग मला सांगितलं, बाबा मुलीचं लग्न करून टाकू, म्हणजे माझ्या चुलतेचे मुलगी पुष्पाच आहे. मग पैसे मला विकून टाका, काय ठेवायचं. मग मी लगेच लग्न वगैरे करून टाकले. आपण एक आहे चुलतेचं म्हणजे त्यांनी जेवढे हे केलं आणि देवानं मला चांगलेच केलेलं आहे, कुठंच काही पडलं. मला 4 मुली 2 मुलं आहे. 4 मुली ऑफिसर आहेत सगळे, एक मुलगा आहे. दोन्ही मुलं एक फाईन आर्टची डिग्री घेतलेली, बॅचलर ऑफ फाईन आर्ट JJ स्कूल ऑफ आर्ट, आणि एक DBM हे इलेक्ट्रिक सायन्स. हे सगळे आता काही सर्व्हिस करतो, काही नोकरी करतो, काही सर्व्हिस करतो, नोकरी करतो, काही फोटोग्राफी करतो. असं जीवन चांगलं. आणि आणायचं कुठून 15 लाख आणा 10 लाख आणा कोणाजवळ येतं.